निराधार आहे, हे खोटं आहे. मी शेतकऱ्याच्या विरोधात बोललो नाही, पण मला काय, मी 100 वेळा शेतकऱ्यांची माफी मागेल, मला काय अडचण आहे. नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी. लोकशाही सत्ता ही सेवेची शपथ असते, उपकार गाजवण्याचा हक्क नव्हे. पण जेव्हा निवडून गेलेले नेते जनतेला अशा शब्दात सुनावतात की तुझ्या मायच्या बहिणीच्या नावावर पैसे आम्ही दिले, तुझ्या अंगावरचे कपडेही आमच्या सरकारने दिले आहेत, तेव्हा प्रश्न उभा राहतो की आपण कोणत्या संस्कृतीकडे चाललो आहोत. ही घटना म्हणजे केवळ एका नेत्याच्या तोंडून निघालेला शब्दप्रयोग नाही, तर आपल्या राजकारणात रुजत चाललेल्या अहंकाराचा आणि लोकांवर उपकार गाजवण्याच्या वृत्तीचा खरा चेहरा आहे. लक्षात घ्या. बबनराव लोणीकर म्हणाले की ते कुचळ वाट्यावर बसलेले 5-6 कार्टे, आणि ते कुचळ वाट्यावर बसलेले 5-6 कार्टे 10 कार्टे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरने केला. बबनराव, तुमच्या मायचा लेख आमदार आणि मंत्री झाला, तो देखील आमच्या आईच्या आणि बापाच्या आशीर्वादानेच. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये त्या बापाला पेरणीला दिले. तुमच्या बापाचं मला माहित नाही, पण तुमचा पगार आमच्या टॅक्स मधूनच होतो. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुमच्या आईला, बापाला, बहिणीला, बहिणीच्या नवऱ्याला, नवऱ्याच्या नातेवाईकांना अच्छे दिन सुद्धा आमच्यामुळेच आले. आम्ही तुम्हाला निवडून दिलं म्हणून. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे. अहो, तुमच्या अंगावरचे कपडे पण आमच्यामुळेच आहेत ना. तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे. बूट चप्पल सोडा, तुम्हाला फिरायला गाडी, तिचं पेट्रोल, ड्रायव्हर, अधिवेशनादरम्यान काय ती मध्ये बातमी आली होती की 10-20 रुपयामध्ये पोटभर जेवण त्या अधिवेशनाच्या कॅन्टीनमध्ये, हे सगळं आमच्यामुळेच आहे. तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळे. अहो, तुमच्या हातात सत्ता पण आमच्यामुळेच आहे. अरे आमचाच घेतो ना, आमच्याच तगड्यावर देतो, आम्हालाच बोलतो. आणि मग तुम्ही आमचंच मत घेता आणि आमच्याच मायबापावर जाता का? लिहिलं असेल तुमच्या विरोधात काही लोकांनी. अहो, अधिकार आहे त्यांचा. विरोधक आहे म्हणून तर लोकशाही जिवंत आहे ना. का हुकुमशाही आणायची आहे तुम्हाला? आमच्या विरोधात बोलू नका, आमच्या विरोधात लिहू नका. काय बबनराव, तुमचा कृषी मंत्री बरळतो, तुमचे राज्यपाल कधी बरळतात, आणि आता तुम्ही बरळू राहिले. तुमच्यासारख्या मोठ्या नेत्यांना असं संकुचित राजकारण करणं योग्य नाही. विरोधक असो किंवा आपला माणूस, सगळ्यांना समान धरून राजकारण झालं पाहिजे. नाही, भाजपच्या नेत्यांनी तर गडकरींना फॉलो केलं पाहिजे खऱ्या अर्थानं, ज्यांची विरोधक सुद्धा स्तुती करतात. विरोधकांना विरोध करायची संधीच मिळू नये असं काम नेत्यानं केलं तर कोण विरोध करेल तुम्हाला? आम्हाला काय पिसाळं कुत्रं चावलंय का? आता देवेंद्र फडणवीस यांनी बबनराव लोणीकरांचे कान टोचले असं म्हणतात. देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत की बबनराव लोणीकरांचं वक्तव्य हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी जरी ते काही लोकांना उद्देशून केलेलं असलं तरी सुद्धा अशा प्रकारचा बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे पंतप्रधान जेव्हा सांगतात की मी या देशाचा प्रधान सेवक आहे, आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत, तर आम्हाला जनतेचे मालक होता येणार नाही. आणि त्यामुळे बबनराव लोणीकर यांचं हे वक्तव्य वृत्तवाहिन्यावर दाखवलं जात आहे, ते पूर्णपणे चुकीचं आहे. असं वक्तव्य योग्य नाही. त्यामुळे बबनराव लोणीकरांना समज दिली जाईल. बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही. तशी समज ही बबनरावांना देण्यात येईल. आता देवेंद्र फडणवीसांचं ही सावरासारव किंवा हे वक्तव्य म्हणजे थोडक्यात डॅमेज कंट्रोलचा एक भाग आहे. लोकशाहीत निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींना जनतेची सेवा करण्याचा अधिकार मिळतो, मालकी नव्हे. योजना दिल्या म्हणजे ती सरकारची जबाबदारी असते, उपकार नाही. जेव्हा नेते म्हणतात की तुझ्या मायच्या बहिणीच्या नावावर पैसे दिले, तेव्हा ते केवळ अपमानास्पद नसतं, तर लोकशाही मूल्यांची विटंबना असते. लोकांच्या करातून सरकार योजना चालवतं, त्यामुळे ती योजना म्हणजे जनतेचा हक्क आहे. जनतेने तुम्हाला निवडून दिलं म्हणून तुम्ही मालक, असा त्याचा अर्थ नाही. फडणवीस यांनी दिलेली समज ही योग्यच आहे, पण केवळ समज देऊन भागणार नाही. अशा भाषा करणाऱ्यांना राजकारणात जबाबदारी शिकवणं हे पक्षाचं, समाजाचं आणि आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. वारंवार नेते बोलत असलेली ही अहंकारी भाषा, उपकाराची भाषा बंद झाली पाहिजे. अशा नेत्यांना धडा शिकवला गेला पाहिजे. आपण सगळे नागरिक, मतदार म्हणजे जनता, या जनतेच्या हाती खरी सत्तेची चाबी आहे. मात्र तरी सुद्धा आपणच खऱ्या अर्थानं आता खेळणं होऊन बसलोय. आपण बेरोजगारीचे, महागाईचे, गरिबीचे चटके सहन करतोय आणि आपल्या पैशावर, आपल्या टॅक्समधून हे नेते मस्त मजा करतात. हाय लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड, ऐशो आराम. आणि त्यामुळं नेते नाही तर आपण खरे मालक आहोत हे समजणं आणि समजावणं दोन्ही गरजेचं झालंय. त्यामुळे शांत बसू नका. नेत्यांना जाब विचारणं सुरू करा. आपण आपल्या हितासाठी, सेवेसाठी, विकासासाठी नेत्यांना निवडून देते हे विसरू नका. मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.
जय महाराष्ट्र.